स्वतःचा व्यवसाय काळाची गरज. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अतिशय सुंदर असं शेळी पालन आणि शेतकरी बांधवांचा शेतीपूरक व्यवसाय आज तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मामा, राम राम. यांना चारा खाण्यासाठी गव्हाणी बनवल्यात. गव्हाणीच्या साह्यानं चारा दिला जातो. या ठिकाणी काम करणारे जे मामा आहेत आपल्यासोबत ते जोडले गेलेत. किती वर्षापासून हे काम करता मामा? 4-5 वर्षापासून. 5 वर्षापासून करता. काय मालकाकडून काय पगार मिळतो तुम्हाला? आम्हाला काय 1,25,000 रुपये साल मिळतो. 1,25,000 रुपये साल मिळते. या ठिकाणी काम करायला तुम्हाला मजा येते का? माझ्या किती एकर शेती एकंदरीत मालकांची? 10 एकर. 10 एकर शेतीचे मालक असताना सुद्धा शेळी पालन करतात. हो. मंडळी, या ठिकाणी पाहूयात बंदिस्त शेळी पालन. एकंदरीत शेतकरी बांधवांचा शेतीपूरक हा व्यवसाय, स्वतःचा बिझनेस, काळाची गरज. आजकाल डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, मोठमोठ्या लोकांचे असे शेळ्या आहेत, त्यांचेसुद्धा हा बिझनेस आहेत महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय केला तर परवडतो का? परवडतो. काय कोणते कोणते चारे आहेत तुमच्याकडं? शेवरी, तुती. सगळ्या शेळ्या किती तुमच्याकडं? 40 शेळ्या आहेत. जवळच चाऱ्याचं व्यवस्थापन केलेलं आहे शेतकऱ्यांनी. पिले मनानं सगळे पितात का? एकूण बकरी किती आहेत? 12 बकरी आहेत. बिट्टल जातीचा बोकड आहे ना? खरेदी केला होता का घरचाच आहे? खरेदी आहे. केवढा आणला होता? लहान पिलू असताना आणला होता 17,000. लहान पिलू असताना 17,000 आणला होता. याला किती माणसं काम करतात? शेळी पालनावर किती माणसं काम करतात तिथं? एकटेच पाहतात. 40 शेळ्या सांभाळतात. काय प्रॉब्लेम नाही. घास जवळ आहेत का लांब आहेत? चारा सगळा जवळच आहे. क्वालिटीला पैसे असतात मार्केटमध्ये. छोट्या छोट्या करडांची साईज मंडळी पाहू शकता. साईज खूप मोठी आहे यांची. लहान नाहीत. वय किती यांचं? वय का 8 दिवस झाले. फक्त 8 दिवसाचे पिल्ले आहेत. सकाळी किती वाजता येतात कामावर? 5 वाजल्यापासून चालू असते. सोडणं, बांधणं, फोडणं 5 वाजल्यापासून चालू असते. सकाळी 5 वाजल्यापासून चालू. संध्याकाळी किती वाजेपर्यंत चारा टाकता यांना? तरी 7-7:30 वाजता चारा फागा टाकायला. डबल चारा टाकावं लागते. दुसरा संध्याकाळचा चारा वेगळा. या ठिकाणी चाटण वीट सुद्धा आहेत. यातनं कॅल्शियम मिळतं शेळ्यांना. पाणी पिण्याची कशी व्यवस्था? जागेवर कुंजी फिरवली की पाणी, नळाची कुंजी फिरवली की पाणी चालू. एका पिल्लूला दूध जास्त व्हायलंय तर त्याला काय औषध काय पाजता? त्याला पिलू जास्त दूध नाही, सारखंच असते का? औषध जंतुनाशक, टॉनिक. तुम्ही स्वतः औषध देता का? काय शिक्षण झालं तुमचं? 10वी पास आहेत. नापास आहेत. इसवी सन कधीची 10वी? तरी 86 मध्ये. 1986 मध्ये 10वी झाली होती. शिक्षणाचा पाया मजबूत झाला नाही म्हणून शेळ्या टाकल्यात अशातला भाग नाही मंडळी. ही आवड आहे म्हणून शेळी पालनामध्ये काम करणारे दादा आपल्यासोबत जोडले गेलेत. आणि त्यांचं चारा व्यवस्थापन कशा प्रकारे आपण ते सुद्धा पाहूयात. या ठिकाणी थोडं छोटंसं मेडिकल स्टोअर त्यांनी तयार केलं आहे. येलं साठवून ठेवण्यासाठी किंवा भुसकटासाठी या ठिकाणी त्यांनी छोटासा पत्राचा डब्बा तयार केला आहे. याचं काय नाव आहे? भीमा. भीमा. एकच नंबर असं नियोजन मालकांचं मंडळी पाहू शकता. या ठिकाणी चारा आहे. हा चारा किती दिवसाला कट करतो तुम्हाला? चारा 15 दिवसाला, महिन्याला बारी येते हिची काढायला. कट करायची. महिना आहे ना ह्याच्यापेक्षा. तुटी या मोठा. तुती किती एकर आहे?
तुटी तरी 10-15 गुंठे असतील. 10-15 गुंठे. सगळा चारा किती गुंठे आहे? सगळा म्हणजे हे एकर बरे हा. खाली एकर बरे. एकर मध्ये मेथी घास, दशरथ घास, मका, वेगवेगळ्या प्रकारचे चारे आहेत. 3-4 टायमाचा वेगळा वेगळा चारा. जर आजचा शेळीपालनाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका मंडळी. का तर शेतकऱ्यांचे नवनवीन व्हिडिओ घेऊन आपलं चॅनल येत असतं. कुठंतरी आवड म्हणून सवड काढून हे आवडणारी गोष्ट आयुष्यामध्ये करत असतो. आयुष्यामध्ये जर माणसानं विचार केला काय कमवलं आणि काय गमवलं तर अंतिम सत्य जीवनाचं गौरी आहे म्हणून जगणारा मी व्यक्ती आहे. जय जवान जय किसान. राम राम. छोटं साम्राज्य नाही माय, शेतकऱ्यांची कमाल, मेहनतीची धमाल. बरोबर आहे का? हे सगळं तुम्हीच पाहत असता का? स्वतः मालक पाहतात. मंडळी या ठिकाणी पाहू शकता ओरिजिनल कंपनीचे सगळे अवजारं आणि स्वतःचा शेती व्यवसाय उत्तम प्रकारे कशा प्रकारे केला जातो याचं उत्तम उदाहरण तुम्हाला जर आमचं आवडलं तर आज परत एकदा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. राम राम मामा. चला येऊ का? खूप छान शेतकरी जीवन आहे. फक्त मेहनत करायची जिद्द असली पाहिजे माणसापाशी. बरोबर आहे का? जिद्द आणि मेहनत. आयुष्यामध्ये पैसा सर्वस्व नाही. आनंद घेण्यासाठी सुद्धा शेतकरी जीवन जगलं पाहिजे आणि कष्ट केलं पाहिजे. हे सगळा पसारा शेतकरी बांधवाचाच आहे. शेळी पालन सुद्धा शेती आवड असल्यामुळे त्यांचंच आहे. बसायला छोटासा झोपाळा आपण बनवलाय. सुंदर असं आकड्यावरलं शेतातलं जीवन. रोड टच हवेवरती आहे. सुंदर असा नजारा.